लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे करताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो, ज्यामुळे पुढच्या गोष्टी किंवा आयुष्य सोपं होतं. या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे दोघांमधील वयाचा फरक, ज्याबद्दल लोक फारस बोलत नाहीत किंवा लक्ष देत नाहीत. बहुतेक वेळा तुम्ही बोलताना ऐकलं असेल की मुलगी ही मुलापेक्षा वयाने लहान हवी, ज्यामुळे संसार सुखाचा होतो. पण असं का? हल्ली तर लव्ह मॅरेजमध्ये मुलगा आणि मुलीचं वय सारखंच असतं, तर कधी मुलगी ही मुलापेक्षा वयाने मोठी असते, तर कधी नवरा बायकोच्या वयात खूप जास्त अंतर असतं. सध्या लोक वय पाहत नाहीत किंवा जास्त विचार करत नाहीत, कारण जोडीदार आवडणे हे महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे वयातील या फरकाला जुन्या रूढी परंपरेचं नाव देऊन लोक त्यातून अडकण्याचा विचार करतात. पण वयोमर्यादाच्या बाबतीत सायन्स मात्र काहीतरी वेगळंच सांगत आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार लग्नासाठी मुलाचं वय हे मुलीच्या वयापेक्षा जास्त असावं. यामध्ये नवरा हा बायकोपेक्षा वयाने 4 ते 6 वर्षांनी मोठा असावा आणि हेच आयडियल वय असल्याचं सांगितलं जातं. महिला पुरुषांपेक्षा वयाच्या 3 ते 4 वर्षांआधीच शरीरीने मॅच्युअर होतात. त्यांच्या हॉर्मोन्समुळे वय लवकर वाढू लागलं आणि त्या लवकर वयस्कर देखील दिसतात. या तुलनेत पुरुष वयाच्या उशिरा म्हातारे होतात. यामुळे नवरा बायकोच्या वयातील फरक हा गरजेच असल्याचं सायन्स सांगतं. एज गॅपमुळे नवरा बायकोमधील आकर्षण टिकून राहतं, त्यांना एकमेकांमध्ये कमी जाणवत नाही, ज्यामुळे त्यांचं नातं जास्त फुलतं. शिवाय पुरुषांच्या तुलनेत महिला जास्त लवकर जबाबदार होतात, त्यामुळे त्यांचं वय पुरुषांपेक्षा कमी असलं तरी त्या त्याला सांभाळून घेऊ शकतात.